मुलांच्या परीक्षा या मुलांसोबतच आई वडिलांसाठी देखील अतिशय स्ट्रेसचा विषय ठरतो। आणि मग अशा वेळी बऱ्याचदा असं घडतं की ऐन वेळेला मुलं आजारी पडतात, किंवा बऱ्याचदा असं होतं की परीक्षेमध्ये जातात, वर्षभर अभ्यास केलेला असतो पण काही आठवतच नाही, ब्लँक होऊन जातात आणि मग वर्षभराची मेहनत वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण होते। हे सगळं होऊ नये म्हणून काय करावं? घरच्या घरी आपल्याला सोप्या कुठल्या टिप्स वापरता येतील? परीक्षेच्या काळामध्ये रुटीन कसं असावं जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगलं राहील आणि त्यामुळे आपली जी वर्षभराची मेहनत आहे त्याचं चांगलं फळ आपल्याला या परीक्षेच्या काळामध्ये मिळवता येईल। हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी वैद्य तेजश्री, आरोग्यधन्य आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। परीक्षेच्या काळामध्ये आपलं आणि आपल्या मुलांचं रुटीन कसं असावं, त्यांचा आहार कसा असावा, काय छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला घेता येईल जेणेकरून आपल्याला या परीक्षेच्या काळामध्ये निरोगी राहता येईल, हे सगळं आजच्या भागात आपण समजून घेत आहोत। या सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे आहार। या काळामध्ये मुलांचा आहार कसा असावा यावर आपलं कटाक्षाने लक्ष असलं पाहिजे, कारण या आहाराचा परिणाम आपल्या शरीरावरच नाही तर मनावर देखील होत असतो। त्यामुळे आपली एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी, आपली बुद्धी, स्मृती, आपली इंटेलिजन्स जी आहे म्हणजे आपली मेमरी शार्प करण्यासाठी, किंवा आपण जो काही अभ्यास केलाय तो वेळेवर आठवण्यासाठी आपली बुद्धी, आपलं मन निरोगी असणं आवश्यक आहे। त्याकरता आपला आहार कसा असावा, तर सगळ्यात पहिले काय खाऊ नये हे आपण बघूया। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम की भूक लागेल तेव्हाच खावं। बऱ्याचदा काय होतं की परीक्षेच्या काळामध्ये मुलांच्या ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे मुलं बाहेर फिरत असतात, ट्युशनला, कॉलेजला जात असतात किंवा घरामध्ये देखील खेळत असतात, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद होतात। मुलं अक्षरशः एका रूम मध्येच दिवसभर टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करत असतात। मग अशा वेळी काय होतं, शरीराला अजिबातच हालचाल नसते आणि त्यामुळे भूक लागणं किंवा शरीराला मेहनत नसल्यामुळे नेहमीची जी भूक आहे ती तेवढ्या प्रमाणात लागत नाही। किंवा बऱ्याचदा असंही बरेच ठिकाणी दिसतं की आपण घरातच बसलेलो असतो आणि आपल्याला अभ्यास करत असतात मुलं, आणि त्यामुळे त्यांना वरचेवर मंचिंग करण्याची, वरचेवर स्नॅक्स काहीतरी खात बसण्याची सवय लागते। आणि याच्यामुळे काय होतं की हे अध्यशन समजलं जातं आयुर्वेदामध्ये, म्हणजे भूक नसतानाही जबरदस्तीने खाणं। याच्यामुळे काय होतं की जे अजीर्णासारखे जे आजार आहेत, अजीर्णाच्या तक्रारी आहेत, मग गॅसेस होतात, ब्लोटिंग होतं, पोट जड होतं, पोट साफ होत नाही, किंवा ऍसिडिटी होते, या सगळ्या तक्रारी निर्माण होतात आणि त्याचा परिणाम पुन्हा एकदा आपल्या कॉन्सन्ट्रेशनवर देखील होतो। म्हणून या काळामध्ये शक्यतो लाईट डाएट ठेवावं, जे पचायला हलकं असेल, जे इझिली डायजेस्ट होईल असा आहार आपण घ्यावा। शक्यतो यामध्ये घरचं ताजं आणि सात्विक अन्न जे आहे ते आपण घ्यावं। यामध्ये शिळे पदार्थ किंवा बेकरीचे आयटम्स आहेत, किंवा अगदी बऱ्याचदा आपण असं करतो की मुलांना आवडतंय, आता मुलं घरातच आहेत दिवसभर म्हणून त्यांच्या आवडीचे फास्ट फूड आयटम्स वगैरे आपण घरात बनवतो किंवा मागवतो। तर असं बिलकुल करू नये। घरचं जे आपलं जेवण आहे, वरण, भात, भाजी, पोळी, जे ताजं जेवण आहे ते मुलांना द्यावं। या काळामध्ये स्पायसी, बाहेरचे तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शिळे पदार्थ, फर्मेंटेड फूड प्रोडक्ट्स म्हणजे आंबवलेले जे पदार्थ असतात ते सगळे या काळामध्ये आपण टाळले पाहिजेत, कारण यामुळे आपलं जे शरीर आहे किंवा आपलं मेटाबॉलिझम आहे, आपल्या डे टू डे शरीराच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या हॅम्पर होतात आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर देखील होतो, कॉन्सन्ट्रेशनवर देखील होतो। त्यामुळे हे पदार्थ कटाक्षाने आपण टाळले पाहिजे। त्याचसोबत प्रिझर्वेटिव्ह घातलेले जे पदार्थ असतात, रेडी टू ईट जे पदार्थ असतात, किंवा इन्स्टंट पदार्थ जे असतात, पॅकेज फूड जे असतं म्हणजे स्नॅकिंगचे जे आयटम असतात, चिप्स असतील, पॉपकॉर्न्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी या काळामध्ये टाळाव्यात। बऱ्याचदा असं देखील होतं की झोप येते, कंटाळा येतोय, अभ्यास करून करून बोर होतंय म्हणून मुलं बऱ्याचदा चहा कॉफीचं सेवन अति प्रमाणामध्ये करत असतात, तर ते देखील या काळामध्ये करणं टाळावं। त्याचसोबत आपण पालकही बऱ्याचदा मुलांची एनर्जी चांगली राहावी, मुलं फ्रेश राहावी, माइंड रिफ्रेश व्हावा म्हणून आपण मध्ये मध्ये त्यांना फ्रूट ज्युसेस देणं, कस्टर्ड्स देणं आणि वेगवेगळे ड्रिंक्स देणं, मिल्कशेक्स देणं असं देखील करत असतो, ते देखील या काळामध्ये टाळावं। हा जो परीक्षांचा आता इथून पुढचा काळ आहे तो वसंत ऋतू आहे, म्हणजे यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने जे आहे ते कफाचं प्राबल्य, कफाचं जे बल आहे ते आपल्या शरीरात जास्त असतं, कफ प्रकोपित झालेला असतो आणि कफाचे जे वेगवेगळे आजार आहेत ते या काळामध्ये इझिली आपल्याला होऊ शकतात। त्यामुळे कफ वाढवणारा जो आहार आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळी फळं आली, थंड पदार्थ आले, दही, मिल्कशेक, कस्टर्ड्स यासारखे पदार्थ आले, हे आपल्याला या काळामध्ये
टाळायचे आहेत. कारण त्यामुळे काय होतं की तेवढ्यापुरतं आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जी आल्यासारखं वाटतं, पण त्याचा परिणाम काय होतो की वाढलेला कफ हा अजून प्रकोपित होतो आणि सर्दी, खोकला, ताप यासारखे जे आजार आहेत ते बळावतात. त्यामुळे या काळामध्ये थंड पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि जे काही कोल्ड्रिंक्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, हे पदार्थ आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत. जर तुम्हाला फ्रुट्स घ्यायचेच असतील तर आपण फळांवरचा स्पेशल वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही सीझनल फ्रुट्स जे आहेत ते तुमच्या आहारात नक्कीच इन्क्लूड करू शकता. पण शक्यतो फ्रूट ज्यूस, कस्टर्ड्स, मिल्कशेक्स हे पदार्थ या काळात टाळावेत. मग नक्की कुठले पदार्थ घ्यावेत जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ते या काळामध्ये अबाधित राहील, तर त्याची एक छोटीशी लिस्ट बनवून आता मी इथे देते आहे. तर पटकन ही लिस्ट किंवा या लिस्टचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुमचा आहार तुम्ही तुमचं जे वेळापत्रक आहे ते मॅनेज करू शकता. सगळ्यात महत्वाची आहाराबरोबरच ती आहे झोप. जर आपली झोप व्यवस्थित झालेली नसेल तर आपलं शरीर, मन दोन्हीही थकलेलं असतं, फ्रेश नसतं आणि मग अशा वेळी ते व्यवस्थित आपल्याला साथ देत नाही. बऱ्याचदा या काळामध्ये मुलंही स्ट्रेस खाली असतात, आई वडीलही स्ट्रेस खाली असतात, रात्रीची झोप लागत नाही किंवा शांत झोप जी असते ती लागत नाही. मुलं रात्रभर जागरण करतात आणि अभ्यास करत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा परिणाम शरीरावर तर होतोच पण मनावर देखील होतो आणि मग जे ब्लँक होणं आहे किंवा वेळेवर न लक्षात राहणं आहे किंवा जरी अभ्यास केलेला असला तरी वेळेवर ते आठवत नाहीये, या सगळ्या ज्या गोष्टी होतात ते तुमचं मन थकल्यामुळे, तुमचं माइंड थकल्यामुळे होत असतात. त्यामुळे माइंडला, तुमच्या मनाला ताजंतवानं ठेवण्यासाठी व्यवस्थित छान 6 ते 8 तासाची झोप, कंटिन्यू झोप ही घेणं अत्यावश्यक आहे. आता ही झोप देखील कशी असावी? जर या काळामध्ये तुम्हाला कमी झोप घ्यायची असेल पण ती क्वालिटी स्लीप जर असेल तर त्याने देखील तुमचं शरीर आणि मन चांगलं ताजंतवानं राहू शकतं. मग आता क्वालिटी स्लीप आपल्याला कशी मेंटेन करता येईल, कशी अटेंड करता येईल? तर यामध्ये जे आहे ना की जी जरी थोड्या वेळासाठी असेल पण ती शांत आणि क्वालिटी स्लीप जर असेल तर तिचा परिणाम नक्कीच आपल्याला चांगला बघायला मिळतो. त्यामुळे रात्रीचं जागरण ही पूर्णतः टाळावीत. कारण रात्री जागरण केल्यामुळे काय होतं की आपलं माइंड थकतं, आपलं मन थकतं, शरीर थकतं, शरीरात वातपित्त प्रचंड प्रमाणात वाढतात आणि त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्या काळात केलेला अभ्यास खरंच तो तेवढा फ्रुटफुल ठरत नाही. त्यामुळे शक्यतो रात्रीचं जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा सकाळी म्हणजे पहाटे उठून अभ्यास करावा. आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे. ब्राह्ममुहूर्ताचं महत्व जे आहे तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. त्यामुळे ब्राह्ममुहूर्ताला म्हणजे सूर्योदयाच्या थोडं आधी उठून जर आपण अभ्यासाला बसलं तर या काळामध्ये आपलं मन जे आहे, आपलं शरीर जे आहे ते अत्यंत ताजं आणि छान शांत असतं. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जो अभ्यास करताय तो अगदी थोडा वेळ केलेला असला तरी तो चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. रात्री जर तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल तर तो जो अभ्यास आहे सकाळी तोच अभ्यास तुम्ही 1 तासात कव्हर करू शकता. त्यामुळे रात्रीचं जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा रात्री लवकर झोपावं. कारण रात्री जी 10 पासूनची जी झोप आहे, 10 ते 2 या वेळेतली जी आपली रात्रीची झोप आहे ती अत्यंत शरीरासाठी महत्वाची असते, आरोग्यदायी असते. त्यामुळे या काळामध्ये अजिबात जागरण न करता सरळ लवकर झोपावं आणि पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. बऱ्याचदा कंटिन्यू अभ्यास करून एका जागी बसून मुलं देखील दमलेली असतात आणि मग त्यांना थोडंसं ब्रेकची आवश्यकता असते, थोडंसं रिलॅक्स होण्याची गरज असते. अशा वेळी बऱ्याचदा मुलं फोनकडे जातात आणि मग सोशल मीडिया आहेत, रील्स आहेत, त्या सगळ्या पोस्ट आहेत, स्टोरीज आहेत, त्याच्यामध्ये बघून काय होतं की यामुळे बॉडी आणि माइंड रिलॅक्स अजिबात होत नाही. उलटं किती वेळ आपला त्याच्यामध्ये जातोय हे समजत नाही. आपण कंटिन्यू ते रील्स आणि ते सगळं बघत राहतो आणि बराचसा वेळ त्याच्यामध्ये वाया जातो. शिवाय त्याच्यानंतर बराच वेळापर्यंत जरी अभ्यासाला बसलो तरी त्या सगळ्या गोष्टी मनामध्ये घोळत राहतात आणि पटकन आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस तुम्हाला अशा ब्रेकची आवश्यकता असेल त्यावेळेस फोनकडे न जाता त्याबदली तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीज करू शकता. म्हणजे जसं की छान रिलॅक्स आणि फ्रेश होण्यासाठी तुम्ही बाहेर एखाद्या बगीच्यामध्ये किंवा एखाद्या ग्राउंडमध्ये तुम्ही छान फेरफटका मारून येऊ शकता. तुमच्या मित्रांना भेटून 4 गप्पा गोष्टी करून येऊ शकता. त्याचसोबत या काळामध्ये अगदी 10 मिनिटासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. त्याच्यामुळे देखील तुमचं मन आणि शरीर छानपैकी फ्रेश होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याच पद्धतीनं या काळामध्ये तुम्ही एखादं गाणं, तुमचा छंद असेल एखादं गाणं ऐकू शकता, एखादं
भजन ऐकू शकता, ज्यामुळे तुमचं माइंड बॉडी रिलॅक्स होईल. किंवा जर का अगदीच कंटाळा आला असेल तर बसल्या बसल्या देखील न्यूजपेपर आहेत किंवा एखादं छानसं हलकं फुलकं पुस्तक असेल त्यातला एखादा पॅरा वाचून तुम्ही बॉडी आणि माइंड रिलॅक्स करू शकता. पण शक्यतो या काळामध्ये फोनचा वापर शक्यतो या काळामध्ये टाळावा. अजून एक काळजी घेण्याची गरज आहे, ते म्हणजे आपल्या घरातलं वातावरण. काय होतं की पालक देखील खूप स्ट्रेस खाली असतात, मुलं तर ऑलरेडी दडपणाखाली असतात. पालक देखील कामावरनं सुट्टी काढून म्हणा किंवा घरामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन मुलांच्या अभ्यासाकडे कटाक्षानं लक्ष देत असतात, मुलांचं रुटीन सेट करत असतात आणि त्यामुळे काय होतं की घरातलं ओव्हरऑल वातावरण फार ताणतणावाचं बनतं. मुलं देखील खूप प्रेशर खाली असतात आणि त्यांचं दडपण अजूनच या सगळ्यामुळे वाढतं. तर असं न करता घरातलं वातावरण आपल्याला जेवढं नॉर्मलाइज ठेवता येईल, जेवढं रेग्युलर आणि कॅज्युअल ठेवता येईल, त्यामुळे काय होतं की मुलांचं देखील जे माइंड आहे ते फ्रेश राहतं, त्यांच्या मनावरचा ताण थोडा कमी होण्यासाठी या सगळ्याची मदत होते. त्यामुळे घरातलं वातावरण हे शक्यतो खेळीमेळीचं प्रसन्न असावं. घरामध्ये देखील बऱ्याचदा आपण काय करतो की मुलांना अगदी चहा, जेवण, ब्रेकफास्ट सगळं काही आपण त्यांच्या स्टडी रूममध्ये नेऊन नेतो आणि त्यांना जराही अजिबात मोकळीक देत नाही. दिवस रात्र अगदी सगळं बेडवर, स्टडी टेबलवर त्यांना हजर केलं जातं आणि त्यामुळे काय होतं की मुलं देखील खूप प्रेशर खाली येतात. तर असं न करता की जसं आपलं रेग्युलरली चहाचा टाईम आहे किंवा जेवणाचा टाईम आहे, ब्रेकफास्टचा टाईम आहे, यावेळेस मुलांना रूममध्ये ते न देता त्यांना सगळ्यांसोबत डायनिंगवर बसू द्यावं. सगळ्यांसोबत छान हसत खेळत त्यांनी ब्रेकफास्ट, जेवण जर केलं आणि कटाक्षाने जेवताना, काही खाताना या काळामध्ये परीक्षेचा, अभ्यासाचा विषय टाळावा. तर इतर कुठल्या ज्या गप्पा गोष्टी असतील ज्याने मुलांचं देखील मन थोडं रिलॅक्स होऊ शकतं, अशा छान गप्पा माराव्यात. छान खेळीमेळीत हसत खेळत जर तुम्ही जेवण केलं, ब्रेकफास्ट घेतला, तर मध्ये मध्ये मुलांचं देखील जे माइंड आहे ते रिफ्रेश होण्यासाठी मदत होते आणि जो त्यांच्या मनावरचं दडपण आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनं ह्या छोट्या टिप्सचा वापर करून आपण जर ह्या परीक्षेच्या काळामध्ये काळजी घेतली तर आपलं शरीर, आपलं मन हे चांगलं सुस्थितीत निरोगी राहण्यासाठी मदत होईल आणि जो काही तुम्ही एवढा वर्षभर अभ्यास केलेला आहे, जी काही मेहनत घेतलेली आहे, त्याचं योग्य फळ मिळवण्यासाठी तुम्हाला या सगळ्याची नक्की मदत होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जरूर फायदा करून घ्या. तुम्हा सगळ्यांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.